राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सध्या सर्वच राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते जोरदार प्रचार करत आहेत. सध्याला संपूर्ण मराठवाड्यात त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये एकूण वातावरण कसं आहे? कारण शिवसेनेचे 2 गट पडलेले आहेत, त्यासोबतच राष्ट्रवादीचे देखील 2 गट झालेले आहेत. तर यामुळे एकंदरीत वातावरण कसं आहे? एखादी सत्ता येण्याची शक्यता आहे की नाही? याविषयीच आज आपण सविस्तर चर्चा केलेली आहे ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांच्यासोबत. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की एकंदरीत वातावरण कसं असणार आहे यावेळेस विधानसभा निवडणुकांचं. परिकथेतल्या राजकुमारांसारखे, राजकन्यांसारखे स्वप्न दाखवणारेच लोक इतके येऊ लागलेत की अचंबाच व्हावा निर्माण, कोणाला मतदान करावं आणि हे एवढे लोक कशासाठी उभे आहेत, कोणापुढे अशी काही स्वप्न आहेत का, योजना आहेत का, कार्यक्रम आहेत का, ते काही दिसत नाही आहे. आणि आत्ताच्या विद्यमान राज्यकर्त्यांनी एक 25 कलमी संकल्प काहीतरी जाहीर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये अमुक एका विषयी कायदा तयार करणार अशी एकच कायद्याबद्दलची त्यांची तयारी आहे. गंमत अशी आहे की कायदा तयार करणाऱ्या सभागृहासाठी ही निवडणूक होती आहे, म्हणजे लॉ मेकर्स यांची निवडणूक होणार आहे. कायद्याबद्दल कोणीच बोलत नाही आहे. तर ही एक मोठी चमत्कारिक परिस्थिती आपल्या मतदारांसमोर येऊन पडली आहे की प्रत्येक जण बोलतोय तो रस्ते, पाणी, वीज, रोजगार, शिक्षण असल्या गोष्टींबद्दल बोलतोय. ह्या तर पायाभूत सुविधा आहेत. म्हणजे असं होतंय की छत्रपती संभाजीनगर शहराची महापालिका गेली अनेक वर्ष नाहीच अस्तित्वात, निवडणूकच होत नाहीये. मग त्या महापालिकेपुढचे प्रश्न आता विधानसभेत मांडले जाणार आहेत का? मग विधानसभेचं अस्तित्व आणि महापालिकेचं अस्तित्व हे विचारात नको का घ्यायला? तर मला असं वाटतं की अनेक प्रश्नांची सांगड एकाच निवडणुकीत घातली जातीये आणि त्याच्यामुळे प्रचंड गोंधळ उडतोय. अनेक अपक्ष उभे राहिलेले आहेत, बंडखोर तर आहेतच, आणि सगळे जाहीरनामे सारख्याच विचारांचे, सारख्याच योजनांचे दिसायला लागलेले आहेत. त्यातल्या त्यात एकीकडे लाडकी बहीण सुरू झाली की दुसरीकडे महालक्ष्मी योजना सुरू होते. मुळात मुद्दा असा आहे की केवळ स्त्रीचा जन्म झाला म्हणून तुम्ही 15,000 रुपये फुकट काहीही कष्ट न करता देणार आहात का? भांडवलदारी तत्वज्ञान असं आहे की नो लंच इज फ्री लंच. फुकट तुम्हाला काहीच मिळणार नाही, दिलंही जाणार नाही, कारण कष्ट करावे लागतील आणि कष्टाची जेवढी किंमत आहे ती तुम्हाला द्यावी लागेल. तर आज या देशातले, या राज्यातले भांडवलदार सुद्धा असं काही आक्षेप घेत नाहीत की हे काय चाललंय, काम न करता, कष्ट न करता, राबणूक न करता असं तुम्ही काय देऊ शकता, कसं काय देऊ शकता? आणि मग प्रश्न असा पडतो की असा जर भावनिक प्रश्न उत्पन्न करून जर पैशांची देवाणघेवाण होत असेल तर मग कायदा करून काय होणार आहे? जर कायद्याचंच राज्य तुम्ही चालवताय असं म्हणताय आणि कायद्याचं राज्य चालवायला तुम्हाला निवडणुका हव्या आहेत, तर कायद्याचं राज्य आहे का नाही हा प्रश्न आत्ता नागरिकांना, मतदारांना पडतोय का नाही? सगळे कायदे धाब्यावर बसवणं चालू आहे आणि म्हणून एकमेकांवर सगळे राजकीय पक्ष कुरघोडी करतातच आहेत. एकमेकांना असभ्य भाषेमध्ये, असंस्कृत शब्दांमध्ये एकमेकांची निंदा करतातच आहेत. आणि होतंय असं की इतका गदारोळ, इतका गोंधळ उडतोय की खरोखरचे कायदा तयार करून या राज्याचे प्रश्न सुटावेत किंवा त्या सुटण्याच्या मार्गाकडे निदान पहिली काही पावलं पडावीत असं वातावरण दिसत नाहीये. त्याच्यामुळे ही जी विधानसभेची निवडणूक आहे ती प्रचंड गोंधळ उत्पन्न करणारी, कोणाचाच पायपोस कोणाशीच काही नसणारी अशी मला तरी दिसतीये. एकूण वातावरण बघता महाराष्ट्रामध्ये एखादी सत्ता येण्याची शक्यता नाहीये. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल हे बघणं गरजेचं ठरणार आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.